तुम्हाला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण या ठिकाणी सज्ज झाले घागुर्ली टीमचं आणि त्याचबरोबर समोरून जय हनुमान तोंडली ब या संघाची सलामीची जोडी मैदानात उतरलेली आहे. 1:46 होत आहेत. पहिला बॉल पडेल आणि पहिल्या 20 मिनिटांमध्ये 4 षटकं तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. याची काळजी तुम्हाला इथे घ्यावी लागेल. रायझिंग स्टार रावगाव आयोजित रावगावकर चषक 2026 स्पर्धेचा तिसरा दिवस या ठिकाणी पार पडतोय. दुपारच्या सत्रामध्ये आपण आहोत. जवळजवळ 1:47 या ठिकाणी आपल्याला घड्याळात पाहायला मिळत आहेत. सामन्याला आपण सुरुवात करूयात. पंचांचा हिरवा कंदील येतोय. पहिल्या 20 मिनिटात 4 षटकं टाकायची आहेत एवढी काळजी आपण सर्वजण घेऊयात आणि मॅचला सुरुवात. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल आदित्यच्या रूपानं निश्चितच आपण पाहताय एक अप्रतिम डिलिव्हरी. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना निर्धाव 5 षटकांचा हा सामना. अगदी आपण पाहताय तर सुरुवातीच्या पहिल्याच बॉलवरती गोलंदाज आदित्यचं नियंत्रण राहिलं. राईट अमोर द विकेट. हा सुद्धा चांगला चेंडू जागेवरनं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅट फिरवली आहे. बॅट आणि चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. चेंडू डॉट. सलगचे 2 निर्धाव येत आहेत. घागुर्ली विपक्ष त्यांना फाईट करत असताना जय हनुमान तोंडली बी या 2 संघांच्या दरम्यान हा सामना तुम्ही पाहताय. 5 षटकांचा मुकाबला. क्रिकेटच्या मैदानावरती चाललेला रणसंग्राम. दिनेशभाई हिंदूराव क्रीडानगरी न्हावे या मैदानावरती ही स्पर्धा आपण एन्जॉय करताय. रावगावकर चषक 2026 तिसऱ्या दिवसामध्ये चाललेला हा क्रिकेटचा थरार. एका बाजूनं घागुर्ली, दुसऱ्या बाजूनं संघ मैदानावरती बॅटिंग करतोय तोंडली ब. दोन्ही संघाला शुभेच्छा. 2 डॉट. त्यानंतर हा तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव येतोय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना फलंदाजाच्या ऍक्शनला जाणलंय. फलंदाजाच्या ऍक्शनला नक्कीच या ठिकाणी पारखलं आणि त्यानंतर 3ही बॉल सरळ विकेट किपरच्या स्वाधीन. निर्धाव पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू टाकलेत, एकही धाव नाही. पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. इथे या चेंडूवरती आडव्या बॅटने खेळतोय. शॉट फाईन लेगवरती फिल्डर आहे. त्या ठिकाणी चेंडू पकडलाय आणि यष्ट्या उद्ध्वस्त सुद्धा झाल्यात. तिसऱ्या पंचांकडे निर्णय या ठिकाणी सोपावलाय. रनआउट चेक करायचं आहे. टिनक्रिक वाहिनीच्या माध्यमातून क्षणचित्रे या ठिकाणी टिपली जात आहेत. रनआउटसाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपावलाय. अगदी आपण पाहताय तर टाईट कॉल आणि चेक केलं जाईल. दूध का दूध, पाणी का पाणी. हल्ली आपण पाहताय टेनिस क्रिकेटला आलेले सोन्याचे सुगीचे दिवस. प्रत्येक चेंडू लाईव्ह कव्हरेजच्या माध्यमातून टिपला जातो आणि आपल्यापर्यंत चांगले निर्णय नेहमीच पोहोचत असतात. टेनक्रिक वाहिनीचं विशेष कौतुक आपण सातत्यानं करतोय. गेली 10-12 वर्ष या वाहिनीला तुम्ही पाहताय. कुणालदादा म्हात्रे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत भरपूर वर्षापासून क्रिकेटच्या मैदानावरच्या इत्यंभूत माहितीला आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. यावेळी चेक केलं जाते नक्की काय घडलंय मैदानावरती. ज्या वेळेला सिंगल धावेसाठी धावले फलंदाज रोहन आणि अक्षय, त्यावेळेला ही सिंगल धाव पूर्ण झाली आहे का हे आपण चेक करत आहोत. रनआउट चेक करायचंय.
बॅट्समन सेफ, सिंगल मिळेल. बॅटच्या साह्यानं आलेली सिंगल पहिली धाव या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. पहिल्या षटकाचा खेळ अतिशय टाईट कॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. टेनक्रिक वाहिनीचं मनापासून आपण कौतुक करूयात. सुंदर लाईव्ह कव्हरेज या ठिकाणी इथे कव्हर करत असताना पाहायला मिळत आहेत. हा चेंडू इथे डॉट आलाय. नेक्स्ट बॉल इथे समोरच्या दिशेला लॉफ्ट केलंय. फटका दर्जेदार पाहायला मिळेल. फिल्डर त्या ठिकाणी नक्कीच काय चौकार अंपायर डिसिजन चौकार. चार धावा मिळतील, स्कोर कार्डला जोडल्या जातील. अंपायर इथे कॉम्बॉक्स मधनं आम्हाला डाव्या बाजूचं काही दिसत नाहीये. निर्णय कळवत चला. बॉलर तयार. इथे घागुर्ली संघासाठी आदित्य गोलंदाजी करतोय. सिंगल नंतर चौकार मिळालाय. इथे नो बॉलचा कॉल. चुकीचा चेंडू अगदी आपण पाहताय तर या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये उंचीवरनं जाऊन थांबला. नो बॉलचा कॉल, फ्रीडचा इशारा. इथे आपण पाहताय संघ मैदानाच्या आतमध्ये तोंडली ब हा संघ फलंदाजी करतोय. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन आकाश समोर चांगल्या पद्धतीने इथे ड्राईव्ह केले, मात्र बरोबर फिल्डर तैनात मिड ऑफ मध्ये. चेंडूला पकडलं, कुठल्याही प्रकारची धाव नाही, निर्धाव. षटक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत 6 धावा बिनबाद. 6 धावा. बिनबाद 6 धावा पहिल्या षटकाच्या अंती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना टीम तोंडली ब हा संघ शांत संयमी सुरुवात दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली. पहिल्या षटकावरती कुठल्याही प्रकारचा धोका न पत्करता या ठिकाणी 6 वरती धावफलक नेऊन पोहोचवलाय. नॉट आउट 6, बिनबाद 6 झाल्यात. ओव्हर नंबर 2 गोलंदाजीसाठी दुसऱ्या षटकासाठी रोशन कारले. पहिलाच बॉल जागेवरनं टोलवलाय. उंची गाठली आहे, लांबी गाठेल का प्रश्न आहे. फिल्डर सीमारेषेवरती. खराब फिल्डिंग. झेल टिपत असताना आपण पाहताय तर जजमेंट नव्हतं आणि दरम्यान आपण पाहताय सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात निश्चितच आपण पाहताय तर या ठिकाणी मैदान सोडावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात लागलाय पहिला हादरा तोंडली बीला. झेल सुटला होता, 2 धावा मिळाल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या धावेसाठी धावण्याची गरज होती का, हा प्रश्न विचारला जाईल. रोहन निश्चितच चांगल्या पद्धतीने बॅटिंग करण्यासाठी ओळख आहे. इथे आपण पाहताय तर तिसऱ्या धाव घेण्याचा मोह त्याला झाला आणि या मोहाचा बळी रनआउटच्या स्वरूपात त्याला माघारी परतावं लागलाय झटका इथे बॅटिंग करणाऱ्या टीमला. तोंडली बी हा संघ मैदानावरती फलंदाजी करतोय. झटकाना लागलाय पहिला. गोलंदाज रोशन कारले. पहिल्याच बॉलवरती त्यानं संधी निर्माण केली होती, मात्र या चेंडूवरती आपण पाहताय तर 2 धावा गेल्या. त्यानंतर रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाली. ओव्हर नंबर 2 चांगल्या पद्धतीने इथे टाकली जाणारी गोलंदाजी. सिंगल मिळेल. एका धावेपेक्षा जास्त काहीच नसेल. स्कोरबोर्ड वरती 9 धावा. रोशन कारले वैयक्तिक खात्यातलं पहिलं सांघिक दुसरं षटक या ठिकाणी हाताळत असताना घागुर्ली या संघासाठी जिम्मेदारीपूर्वक गोलंदाजी करण्यासाठी निश्चितच प्रयत्न तो करतोय. समोरच्या दिशेला टोलावलाय.
फिल्डर सीमारेषेवरती, चांगलं जजमेंट, व्हेरी गुड कॅच टेकन आणि फलंदाज माघारी परतेल. रोशनच्या माध्यमातून सुंदर झेल, फलंदाज बाद, दुसरा धक्का. सुंदर झेल सीमारेषेवरती रोशनच्या माध्यमातून यावेळेस आपण पाहिला. अगदी दूरवरचं अंतर कापून त्यानं विकेट मिळवली आहे. इथे आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती कडक स्ट्रोक, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, दे धमाका, चौकार. एक चौकार, त्यानंतर समोरच्या दिशेला इथे सुद्धा क्लासिकल अंदाजात स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रामच्या बॅटमधनं जय श्रीरामचा नारा, सलगचा दुसरा चौकार. सलगचे 2 चौकार मिळत आहेत धावफलकाला. आपण पाहताय तर एक गती प्राप्त होतीये. स्कोर कार्ड पुढे सरकत असताना पाहायला मिळेल 17. इथे पायावरती फ्लिक केलाय, फटका दर्जेदार, दमदार, सलगचा तिसरा चेंडू सीमा पार, रावगावकर चषक, धमाकेदार चौकार. त्याचबरोबर मान्यवर योगेश दादा वाघे यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती आहे दोनही मान्यवरांना आपण मंचावरती येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. सुस्वागतम. रायझिंग स्टार रावगाव आयोजित रावगावकर चषक 2026 स्पर्धेचा तिसरा दिवस या ठिकाणी पार पडतोय. MPCAच्या अंतर्गत स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय. जबरदस्त हा क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा माहोल मैदानावरती. नेक्स्ट मॅच जय हनुमान माडस आणि रायझिंग स्टार रावगाव दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहा. 2 षटकं संपली आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 21 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती तयार. कॉम्बॉक्स एंड कडनं गोलंदाज आदित्य ओव्हर नंबर 3 मध्ये. पहिलाच बॉल लोवर फुल टोच. अगदी आपण पाहतोय तर समोर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू असताना धाव घेण्याची गरज होती का, हा प्रश्न मोठा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर मिळतंय. फलंदाज होतोय धावबाद. झटका मिळालाय इथे बॅटिंग करणाऱ्या टीमला, अर्थातच तोंडली बी ला. फलंदाज राम मैदानाच्या बाहेर. अगदी आल्या आल्या दिला होता. सलगच्या 3 बॉलवरती ज्यानं 3 चौकार ठोकले होते आणि तोंडली बी या संघासाठी मैदानावरती जबरदस्त कामगिरी जो पार पाडत होता, इथे धावबादच्या स्वरूपात त्याला मैदान सोडावं लागलंय आणि निराश अंतकरणानं तब्बल 400चा स्ट्राईक रेट घेऊन 3 चेंडू 12 धावांचा एक मस्त कॅमिओ मैदानात पेश केला
आणि धावबादच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर. संघ निश्चितच इथून उभारी घेत होता. पहिल्या षटकात फक्त धावा होत्या 6. दुसऱ्या षटकामध्ये धावा भरपूर मिळाल्या. स्कोर कार्डवरती टोटल 21 पाहायला मिळतीये. ओव्हर नंबर 3 चा खेळ या ठिकाणी चालू असताना आदित्य गोलंदाजी करतोय, मात्र रामला मैदान सोडावं लागलं. राम मैदानाच्या बाहेर. रामची जागा भरून काढण्यासाठी बॅट्समन प्रणव मैदानात आलाय. नंबर 5 वरती त्याला बॅटिंग करावी लागेल. दुसरा फलंदाज इथे मैदानाच्या बाहेर जात असताना बॅटिंग करणाऱ्या टीमचा अर्थातच तोंडली बी जय हनुमान. इथे आल्या पहिल्याच बॉलवर आडव्या बॅटचा कडवा प्रहार केलता, मात्र सीमा रेषेवरती फिल्डर बरोबर जागेवर तैनात. टिपलाय झेल आणि संपलाय खेळ. बॅटिंग करण्यासाठी प्रणव आलाय, झालाय गोल्डन डकचा शिकार. ही इज गॉन. रावगाव, केदोर्ली परिसर, ग्रामस्थ मंडळ न्हावे सासने, मसा परिसर क्रिकेट असोसिएशन, रायझिंग स्टार रावगाव आणि रामेश्वर स्पोर्ट्स रावगाव यांच्या संयुक्त विद्यमानानं दिनेशभाई हिंदूराव क्रीडानगरी न्हावे या ठिकाणी चाललेली स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय. रायझिंग स्टार रावगाव आयोजित रावगावकर चषक 2026 हा थरार तिसऱ्या दिवसाचं क्रिकेट या ठिकाणी आपण एन्जॉय करताय. जबरदस्त हा माहोल मैदानाच्या आतमध्ये. चारी बाजूला प्रेक्षक राजा, जिथं जिथं जागा मिळेल तिथून क्रिकेटचा आनंद घेतोय. त्याचबरोबर टेनक्रिक वाहिनीच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या लाडक्या व्ह्यूअर्सचं दुपारच्या सत्रात मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत. गोलंदाज आदित्य गोलंदाजी करतोय, विकेट त्याला मिळाली आहे. न्यू बॅटर निश्चितच आपण पाहताय सन्मानपूर्वक वागणूक देत असताना त्याला माहिती आहे निश्चित विकेट ठेवणं गरजेचं आहे. एका पाठोपाठ एक विकेट जात आहेत. इथून अजून भरपूर मॅच बाकी आहे. स्कोरबोर्ड वरती आपण नजर मारली तर पाहायला मिळत आहेत 22. बॅटिंग करण्यासाठी बंटी आलाय. बंटी आणि रोहित या दोन फलंदाजांना इथून किल्ला लढवायचा आहे. बंटीनं स्वतःचं खातं खोललं. ही इज ऑफ द मार्क विथ द सिंगल. स्ट्राईक रोटेट. स्ट्राईक वरती रोहित आलाय. स्टेप आउट. टप्पा अगदी आपण पाहताय शॉर्ट ऑफ लेंथ. आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न. सिंगल मिळेल. एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत. 5 षटकांचा सामना. दुपारचं सत्र. अतिशय जबरदस्त क्रिकेटिंग कंडिशन्स मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अगदी सूर्यदेवता मध्यावरती जरूर असले तरी सुद्धा क्रीडांगणाच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर थंडगार वारे अगदी मैदानाच्या आतमध्ये वाहताना पाहायला मिळत आहेत. निसर्गाच्या कुशीमध्ये बसलेलं आणि सह्याद्रीच्या आशीर्वादानं सजलेलं मैदान. अर्थातच दिनेशभाई हिंदूराव क्रीडानगरी न्हावे आणि या मैदानावरती चाललेला हा क्रिकेटचा थरार. दुपारच्या सत्रामध्ये जबरदस्त मॅच मैदानात पेश होतीये. स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत एकंदरीत आपण पाहिलं तर 24 धावा. एका बाजूने विकेट जात आहेत तोंडली बी या टीमच्या, मात्र मैदानावरती धावा बनवण्यासाठी सुद्धा प्रयत्न ते करतायत. बॅटिंग करतोय रोहित आणि त्याला साथ देण्यासाठी मैदानात बंटी. गोलंदाज आदित्य. वैयक्तिक दुसरं षटक. घागुर्ली या संघासाठी इथे त्याची लाईन चुकली आहे. लाईन लेंथ वरती तुमचं लक्ष असणं फार गरजेचं आहे. विशेष करून क्रिकेटच्या मैदानावरती लाईन ज्या वेळेला चुकतात त्यावेळेला तुम्हाला अंपायर दंडित करतात. आयुष्य जगत असताना तारुण्यामध्ये लाईन खराब असेल तर तुमची अरेंज मॅरेज होत असताना मित्रांनो तुम्हाला प्रॉब्लेम येत असतात. हल्ली अरेंज मॅरेज होताना फार अडचणी येतात. लाईन तुमची चांगली पाहिजे. इथे सुद्धा आपण पाहताय ही लाईन खराब पंचांनी दंडित केलं. यावेळेस आपण पाहताय ऑफस्टम्पच्या बाहेर. यापूर्वीचा चेंडू आदित्यनं टाकला लेगस्टम्पच्या बाहेर. पंचांनी इथे वाईट बॉल घोषित केला. लाईन तुमची कुठेही खराब असली तरी तुम्हाला अडचणी येणार. इथे आपण पाहताय सलगचे 2 वाईट बॉल. या 2 वाईट बॉलच्या मदतीनं धावफलकावरती स्कोर कार्ड पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ते 26 या धावसंख्येवरती. 26 ऑन बोर्ड. 26 धावा इथे धावफलकावरती आहेत. आदित्य इथे सुद्धा लाईन खराब. आदित्यचं षटक लांबणीवरती पडलंय. अद्यापर्यंत आपण घागुर्ली संघाची कामगिरी जर पाहिली असेल तर गोलंदाजी त्यांनी सुंदर केली होती. फिल्डिंग सुद्धा सुंदर साथ देते. मात्र मैदानावरती यावेळेस 3 अवांतरच्या धावा देत आहे. अशा पद्धतीच्या धावा ज्या वेळेला फलंदाजाला मिळतात ना मित्रांनो त्यावेळेला फलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढत असतो. कुठलीही गोष्ट फुकट मिळाली तर ती पौष्टिक असते. या अनुषंगानं या 3 फुकटच्या धावा अवांतरच्या मिळत आहेत तोंडली बी या संघाला. बॅट्समन तयार. रोहित
इथे शॉर्ट पिच, पुन्हा एकदा आडव्या बॅटनं प्रहार केलाय, अलॉंग द कार्पेट जातोय, खाली ठेवलं आणि निश्चित आपण पाहताय फिल्डिंग सुंदर झाली आहे, सिंगल मिळाली. आदित्य हाच विचार करत असेल की पहिलाच जर चेंडू आपण अशा पद्धतीनं टाकला असता तर कदाचित 3 धावा आणि आपली 3 चेंडूंची एनर्जी या ठिकाणी वाचली असती. षटक संपलंय तिसरं आफ्टर 3 ओव्हर कम्प्लिटेड. धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत, स्कोर कार्ड वरती आहेत 28 ऑन बोर्ड, 28 धावा धावफलकावरती. मैदानामध्ये पाणी घेऊन जा, अगदी छोटासा ब्रेक आपण घेऊयात. पाणी पिण्यासाठी स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी स्ट्रॅटेजिक टाइम आउट अगदी काही क्षणाचा. तोपर्यंत सर्वांच्या मनोरंजनासाठी डीजे अनिकेत बजाव. साठी गोलंदाज तैनात होईल. संदेश आलाय गोलंदाजीसाठी. संदेश स्ट्राइक वरती रोहित, साथ देतोय बंटी. रोहित आणि बंटी या दोन फलंदाजांनी किल्ला लढवण्याचं स्वप्न पाहिलंय, डाव सावरण्याचं स्वप्न पाहिलंय, मेहनत घेत आहेत. निश्चितच उर्वरित 12 बॉलवरती चांगल्या धावा बनवण्याचं त्यांचं मानस असेल. कशा पद्धतीने इथून धावा जमवल्या जातील, सजवल्या जातील, धावफलकाला आकार दिला जाईल यासाठी नक्कीच थोडी वाट पाहावी लागेल. बॉलर तयार, अंपायर सिग्नल, ग्रीन सिग्नल मिळतोय. गोलंदाजी मार्कवरनं येतोय. पहिलाच बॉल बॅटची एज, शॉट थर्डमॅनला फिल्डर आहे त्या ठिकाणी स्टॉप केलं. एकच सिंगल मिळेल. एक सिंगलच्या मदतीनं स्कोर काढला. इथे आपण पाहताय थोडीशी वाढ, धावफलक पुढे सरकलं. 29 या आकड्यावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात या 29 धावा धावफलकावरती आहेत. जबरदस्त हे माहोल, दुपारचं सत्र आहे. अगदी आपण पाहताय तर सूर्यदेवता मध्यावरती, मात्र आभाट आल्या कारणानं मैदानात तुम्ही पाहताय थोडंसं उन्हाचा दाह कमी आहे आणि या अनुषंगानं व्हेरी गुड क्रिकेटिंग कंडिशन्स. फटका फसलाय, शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे फसलेला फटका, टिपलेला झेल आणि लागलेला धक्का बॅटिंग करणाऱ्या तोंडली बी या टीमला. बंटी माघारी. स्वतःवरती तो निराश असेल. जिम्मेदारी फार मोठी होती, जबाबदारी फार मोठी होती, मात्र इथून जबाबदारी स्वीकारत असताना त्याला मैदान सोडावं लागले. मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद. न्यू बॅटर ओमकार आलाय. इथे बॅट फिरवली आहे, मात्र कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नाही. अगदी आपण पाहताय तर सह्याद्रीच्या कुशीमध्ये आणि परिसरामध्ये वसलेले हे मैदान, या परिसराचे वातावरणाचा आपण जर विचार केला, ॲटमॉस्फिअर जर आपण पाहत असाल
तर अगदी अर्ध्या अर्ध्या तासाला वातावरण बदलत असताना तुम्हाला पाहायला मिळतंय. रात्रीच्या वेळेला तुम्ही या परिसरामध्ये येत असाल तर भरपूर गारवा थंडी तुम्हाला इथे जाणवत असते. अगदी अलीकडेच म्हशाची यात्रा या ठिकाणी संपन्न झाली. भरपूर थंडी आपण सर्वांनी अनुभवली. त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिलं असेल 10-11 वाजण्याच्या सुमारास सूर्यदेवता आग ओकत होती. भरपूर ऊन आपल्याला इथे पाहायला मिळालं. त्यानंतर आता दुपारच्या काय या वातावरणाचा जर आपण विचार केला तर पुन्हा एकदा निसर्गानं रूप बदललंय. सूर्यदेवता अगदी ढगाआड लुप्त झालीय. अगदी आपण पाहताय आभाळ भरून आलंय. असं वाटतंय की काय पाऊस पडेल. पर्जन्य छायेचा प्रदेश निश्चितच जसा असतो त्या पद्धतीने इथे आपण पाहताय पावसासारखं वातावरण जरूर बनलंय. मात्र पाऊस धावांचा तुम्हाला इथे मैदानावरती पाडावा लागेल. निसर्गाचा पाऊस येईल की नाही याची गॅरंटी नाहीये. मात्र इथे मैदानात तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. धावांचा पाऊस गरजेचा आहे आणि या धावा जमवण्याच्या नादात भावानं स्वतःची विकेट गमावली आहे. फलंदाज होतोय धावबाद. लागलेला अजून एक धक्का तोंडली बी या टीमला. इथे धावफलकावरती चांगलं क्रिकेट इथे आपण पाहतोय तर घागुर्ली संघाच्या वतीनं पाहायला मिळतंय. सुंदर षटक हाताळलं संदेशनं आणि आपल्या संघासाठी एक चांगला संदेश शुभ संदेश तो घेऊन आलाय की चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी केल्यानंतर इथे आपल्याला यश मिळू शकतं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा बनल्यात त्या 30. लास्ट ओव्हर शेवटचा अंतिम षटक घागुर्ली संघाच्या वतीनं नवीन गोलंदाज न्यू कॅन्डिडेट बॉलिंग मार्कवरती तयार. लास्ट ओव्हर गोलंदाज संजित आलाय. संजितच्या हातामध्ये चेंडू सोपावलाय. इथून कशा पद्धतीने तो गोलंदाजी करेल, कशा पद्धतीने डावाला इथून आकार देण्याचा प्रयत्न करेल, समोर जे बॅट्समन बॅटिंग करतायत त्यांना किती थांबवेल यासाठी थोडा वेळ निश्चितच आपण क्रिकेट पाहूयात. बॉलर तयार संजित. फर्स्ट बॉल ऑफ द लास्ट ओव्हर. सुंदर चेंडू जागेवरनं खेळवत ठेवलाय. अगदी आपण पाहतोय तर टप्पा खाल्ल्यानंतर उसळी घेतली, गती कमी केली. अगदी फलंदाजाला खेळवत खेळवत चेंडू विकेट किपरच्या स्वाधीन. फलंदाज आपण पाहिलं तर डबल माइंडेड या ठिकाणी पाहायला मिळाला. मारू की सोडू अशी परिस्थिती इथे आपण पाहताय. स्ट्राईक एंडवरती फलंदाज स्ट्राईकवरती रोहित खेळतोय. इथे आडव्या बॅटनं खेळलाय, मिडल जरूर केलाय, मात्र चेंडू कुठपर्यंत जाईल हा प्रश्न आहे. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी आणि अंपायर डिसिजन. फलंदाज माघारी परतेल. रनआउटच्या स्वरूपात अजून एक धक्का मिळतोय बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान तोंडली या टीमला. वन मोर गॉन. सो मच. इथे फलंदाजांना पेटून उठावं लागेल. इथे धावा बनवाव्या लागतील. इथे आपल्याला धावांची गरज आहे. जय हनुमान तोंडली बी या संघासाठी. रोहित बराच वेळ मैदानावरती संघर्ष करतोय. त्याला इथून हिटमॅनची भूमिका पार पाडावी लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अंकुश आलाय. अंकुशला सुद्धा गोलंदाजांवरती अंकुश ठेवावा लागेल. लास्ट ओव्हर आहे. धावा मित्रांनो बनवाव्या लागतील. स्कोर कार्ड वरती आहेत अद्यापपर्यंत 31. या षटकातील अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. या जास्तीत जास्त धावा कशा पद्धतीने कुठल्या जातील याकडे रोहितला ध्यान द्यावं लागेल. आडव्या बॅटनं कडवा प्रहार जसा बॅटवरती लागलाय, स्वीट साऊंड निघालाय. 6 धावांची मोहर उमटवणारा हा जबरदस्त प्रहार. तोंडली ब्रँडेड षटकार. तेलही गळे. रोहितने इथे प्रयत्न केले, त्याला यश मिळालंय. मेहनत करतोय, जिद्द चिकाटी दाखवणं गरजेचं आहे. मंजिले मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मगर आप कोशिश भी ना करो ये बहुत गलत बात है. कोशिश करावी लागेल. प्रयत्न करतोय आणि रोहितला मिळालेले हे षटकार 6 धावांचं देणं इथून धावफलकाला कसं मोमेंटम देऊन जाईल हे आपण पाहूयात. षटकार मिळालाय.
इथे आडव्या बॅटनं पुन्हा प्रहार केलाय फिल्डर त्या ठिकाणी. चांगल्या पद्धतीने झेल आता मात्र कॅरी केलाय. पुन्हा कमबॅक झालंय गोलंदाजाचं. विकेट मिळते मोठी. फलंदाज रोहित माघारी परतलाय. नेक्स्ट मॅच जय हनुमान म्हाडस आणि रायझिंग स्टार रावगाव दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहा. टॉस केला जाईल. सामना 4 षटकांचा असेल. सेकंड राऊंडच्या मॅचेस 4 षटकांच्या असतील. रावगाव आणि म्हाडस दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहा. लास्ट ओव्हर शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. इथे फटका फसलाय. सिंगल मिळेल. बॅटची एज लागली. एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. ओव्हर नंबर 5 शेवटचा अंतिम षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय चांगल्या दर्जाचं क्रिकेट या ठिकाणी पेश करत असताना बॅटिंग करतीये टीम जय हनुमान तोंडली. दुसऱ्या बाजूनं घागुर्ली. दोन्ही संघांच्या बाजूनं मेहनत चांगली पाहायला मिळाली. या मॅच मध्ये आपण पाहताय सन्मानजनक धावसंख्या जरूर उभा करण्याचा प्रयत्न करतायत बॅटिंग करणारी टीम तोंडली बी. इथे पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहतोय. वन बाउंडचा कॉल दिलाय गोलंदाजाला. इट्स नो बॉल आहे. नो बॉल आणि 1 धावेची मदत मिळेल या ठिकाणी धावफलकाला. स्कोर कार्डला जोडलं जाईल. फ्री हिटचा इशारा. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं ते 39. 39 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. इथे चांगला चेंडू टाकला. षटक संपले 5वं आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती जोडल्यात त्या बॅटिंग करणाऱ्या टीम जय हनुमान तोंडली या संघानं 39 आणि बनवाव्या लागतील 40 धावा विजयासाठी. 40 रन्स रिक्वायर्ड. 40 धावांची गरज विजयासाठी. चला जय हनुमान म्हाडस आणि त्यांच्या विरोधात रायझिंग स्टार रावगाव यजमान विपक्ष म्हाडस असा सामना या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील. नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी पार पडला जाईल. चला नाणेफेकीसाठी या. म्हाडस संघाचे कॅप्टन आणि रावगावचे. म्हाडसचा कॅप्टन इथं उपस्थित आहे. रावगाव संघाचे कॅप्टन त्या ठिकाणी या. टॉस करूयात. दोन्ही संघाचे कर्णधार आम्हाला या ठिकाणी जोडले जातील. म्हाडस आणि रायझिंग स्टार रावगाव या दोन संघांच्या दरम्यान आपण नाणेफेकीचा कौल करूयात. मान्यवर रामचंद्र दादा केंबारी मी आपणास विनंती करतोय आपण या. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. गोविंददादा गोरले आपण या. मान्यवर गोविंददादा गोरले यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन म्हाडस आणि रावगाव या दोन संघांचे कर्णधार. सामना 4 षटकांचा असेल. दोन्ही कॅप्टन लक्षात घ्या. कॉइन या ठिकाणी आपण स्विंग करतो आहोत. हेड इज अ कॉल. म्हाडस संघाचा कॉल आहे. टेल आलाय. टॉस जिंकलाय यजमान संघानं रावगावनं. दादांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. 4 षटकांची मॅच. काय निर्णय घेतोय? थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. टॉस जिंकला या ठिकाणी रावगाव संघानं. अगदी काही क्षणात आपल्यापर्यंत निर्णय पोहोचेल. जाऊया मैदानावरती ज्या ठिकाणी विद्यमान सामना आपण एन्जॉय करत आहात. चांगलं टार्गेट. रावगाव संघानं फिल्डिंग स्वीकारली आहे. म्हाडस संघाला बॅटिंग करायची. दोन्ही संघ तयार राहा. नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. तत्पूर्वी विद्यमान सामना 40चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू होतोय. समालोचन कक्षामध्ये थोडंसं परिवर्तन आपण करूयात. या परिसराचं जुनं जाणतं व्यक्तिमत्व त्याचबरोबर क्रिकेटिंग नॉलेज प्रचंड ज्यांच्या पाठीशी सातत्यानं राहिलंय समालोचन क्षेत्रामध्ये आम्हाला सर्वांना साथ देत असताना मार्गदर्शन करत असताना मान्यवर मनीषजी किरपन सर आपल्या सोबत. ओव्हर टू यू सर. थँक्यू सोमनाथ. रायझिंग स्टार रावगाव कर चषक 2026
पर्व पहिलं आहे. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. विजेता लक्ष्य केवळ मित्रांनो 40 धावांचं आहे. 40 धाव म्हटलं म्हणजे 8चं ॲव्हरेज आहे, म्हणजे प्रत्येक षटकामागे बॉल बॉल द्या. पाहिजे घागोली संघाला एक सोपं आकड्यावरती सोपं असं आव्हान आहे. पाहिजे काय प्रत्यक्ष काय होते ते. कारण मित्रांनो जर आपण जेव्हा लुजिंग स्कोर असतो, कमी धावसंख्येचा पाठलाग करताना थोडंसं आपलं प्लॅनिंग चुकतंय. आणि असंच आपण पहिला सामना आपण पाहिला होता म्हाडेस आणि केदुर्ली यांच्यामध्ये, की जास्त सामन्यामध्ये मोठी काही धावसंख्या नव्हती, परंतु ती धावसंख्या पाठलाग करताना अगदी चकमक झाली. एक रोमांचक सामना, तसाच सामन्याचा रंगतो काय पाहायचं आहे. जर मोठी धावसंख्या असेल तर आपण अंदाज सांगू शकतो का हा सामना एकतर्फी होईल. पण एक फॅटिंग स्कोर आहे, 40 धावा काढायचे आहेत. काहीतरी करण्यासाठी गोलंदाज चांगलीशी धावसंख्या म्हणता येईल. 8च्या ॲव्हरेजने धावा काढायचे आहेत. 8.0. स्ट्राईक होते संदेश. नाश्ता करते विशाल. आणि सामन्याचा पहिली षटक म्हणतो गोलंदाज प्रणव. विद्यमान स्टार्ट. ओ पहिला चेंडू ब्लॉकमध्ये टाकला. चेंडू आउटसाईडला खेळायचा प्रयत्न पाहायचा आहे. चेंडू पायाजवळ आदळला का बॅट लागला पाहायचं आहे. पंचायत येत नाही दरम्यान. चांगल्याशी धाव इथे घेतात दोघांच्या मध्ये चांगलासा तालमेल. खूप चांगलासा चेंडू होता. एक 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 चांगलासा चेंडू त्याला समजा का घेता नाही. केवळ एका सिंगल संघ धावसंख्या वाढते ती एक. डावखुऱ्याचा विशाल पाहिजे काही चमत्कार करतोय का. आणि शॉर्ट पिच चेंडू मधल्या इष्टेवरती झपकन चेंडू भिरकावून दिले पाहायचंय. झेल झालं तिथे, कारण तिथे चेंडू आम्हाला दिसत नाहीये आणि तिथे क्षेत्ररक्षक होता बरोबर जाळ्यामध्ये बरोबर पकडले फलंदाजाला. थोडासा शॉर्ट पिच चेंडू मधल्या इष्टेवरती. बॅट्समन याला काही मोह आवडता आलेला नाहीये. आणि विशाल बॅक टू द पॅव्हिलियन. खरोखर आपल्याकडे धावसंख्या तेवढी नाहीये. बरोबर फलंदाजाला आपण ज्याला आमिष दाखवलं होतं शॉर्ट पिच चेंडू मधल्या एष्टीवरती. आणि बिचारा काही त्याला एक वाटलं तर आपण हा चेंडू मारायचाच, परंतु तसा चेंडू तसा योग्यतेचा नव्हता. अगदी ज्याला आपण विकेट चेंडू होता तो अगदी मधल्या एष्टीवरती उचली घेणार चेंडू. त्यामुळे त्याला त्या चेंडूवरती ताकद काही मिळाली नाहीये आणि क्षेत्ररक्षकाला चेंडू पार करता आलेला नाहीये. अगदी पुढ्यात जाऊन पडलेला झेल. पुन्हा एकदा अष्टांच्या बाहेर फुलटॉस चेंडू. चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जात होतं पाहायचंय. डिस्पॅचच्या डोक्यावरून चेंडू सीमापार 6 धावा. यूज 6. आणि पुढचा चेंडू पुन्हा मधल्या स्टेजचा चेंडू जातो. चेंडू ट्रॅव्हलचा चेंडू जातो डिफांडच्या दिशेने. चेंडू सीमापार 4 धावा. या चौकाने बॅक टू चांगल्याशी फटकेबाजी. धावसंख्या जोराने वाढते. धावसंख्या कोणती 11. 11 लॉस ऑफ 1. 1-1-1.
एक षटकार एक चौकार बघा सामन्यामध्ये एक ते कलाटणी मिळते. रोशन याने आपलं नाव रोशन केलेलं आहे. चांगल्याशी फटकेबाजी. ओ पाहायचा याला अष्टमच्या बाहेर चेंडू. हलकीशी अपील होय पाहायचंय पण तो नाहीये. अष्टमपती चेंडू झपकन निघून जातोय. कमबॅक करतोय गोलंदाज. ओ हो यावेळेला पाहायचंय चेंडू अष्टमच्या बाहेर अद्याप बाहेर पडतोय. सेपल झालं खेळण्यासाठी अष्टमवरती पण तो खूपच बाहेर चेंडू. एक अवांतर धावून धावसंख्या वाटते 19-12. एक गडी बाद. टीम लॉस ऑफ 1 विकेट्स. विजयाचं लक्ष मित्रांनो 40 धावांचं आहे. अरे हे आणि यावेळेला म्हटलं मधल्या एसटीवरती चेंडू पूर्णपणे ब्लॉकमध्ये टाकला. चेंडू खेळायचा प्रयत्न होता पण अगदी मधल्या एसटीवरती चेंडू बरोबर अँगलवरती. नॉट आउट. एज एक डाऊटफुल अपील होती परंतु चेंडू काही समाजात खाली राहत होता आणि बॅटला देखील टच झालं त्यामुळे एक त्याला पण जीवदान म्हणते. हलकंसं जीवदान मिळालेलं आहे. अशा प्रकारे एक चांगलीशी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. धावसंख्या 12. एक गडी बाद. अद्यापही धावसंख्या 12 आहेत. अद्याप 28 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 28 धावा. मित्र अद्याप सामन्यातली रंगत कायम आहे. बॉलिंग चेंज ऑन द कॉमेंट्री बॉक्स अँड बॉलर नॉट टू यू. कोणी बॉलर? श्याम. ओहो पहिला चेंडू काहीसा मला वाटते स्क्वेअर ऑन द विकेट अगदी विषाने मारत टाकला चेंडू होता. अगदी फलंदाला खेळण्यास भाग पाडलं होतं. हा निर्धाव चेंडू काय सुंदर चेंडू. यॉर्करचा प्रयत्न बॅट्समन पूर्णपणे चकून जातोय. धावसंख्या रोखली. धावसंख्या तिकडून 12. एक गडी बाद. फुल टच चेंडू पुढे सासाबाद छान पटका. चेंडू जातोय तो किरण पॉवर स्टँडला मानवंदा देऊन जाणार हा चौकार. षटकार आहे का? षटकार. अगदी किरण पॉवरच्या स्टँडला अगदी मोठ्या जवळून अगदी गेलेला हा फटका आहे. चेंडूमध्ये खराब होती मित्रांनो. शॉर्ट पिच चेंडू ह्या खेळपट्टीवर टाकण्यामध्ये थोडासा काहीचा गुन्हा आणि त्याचा पुरेपूर फायदा वाटतो फलंदाजांनी. पुढे सरसावत शत्रक्षक होता असं वाटलं ते की चेंडू काहीसा आतमध्ये पण नाही आहे. अगदी शेवटच्या चेंडू चेंडूला वेग येतोय आणि चेंडू जातोय तो किरण पॉवर स्टँडच्या अगदी बाजूने 6 धावा. धावसंख्यावरती 18. एक गडी बाद. हो आणि अष्टमच्या बाहेर चेंडू ग्लाइड करतो. चेंडू जातोय तो कव्हर आणि पॉईंटच्या दिशेने. शत्रक्षक आहे का पाहायचं आहे. नाहीये संधी नाहीये. चेंडू सीमाचा पार. बॅक टू बॅक षटकार चौकार. धावसंख्या वाटते 19-22. एका धावून धावसंख्या वाटते 29-23. 23 लॉस ऑफ 1. केवळ 17 धावांची गरज आहे. अद्याप 20 चेंडू शिल्लक.
पुढे सरसाबा छान फटका पाहायच्या चेंडू हवेमध्ये शतरंज चेंडूर येतोय आणि परंतु थोडीशी मला वाटते नशिबाने साथ दिले फलंदाजाला. यावेळी चेंडूची नजर काहीशी मला वाटते त्यांच्यावर ठेवू शकले नाही. कही निगाहे कही निशाणा और गया पर कॅच ड्रॉप. दरम्यान 2 धावपूर्ण धावसंख्या ती 25 संघाचं पाव शतक फलकावती लागते. धावसंख्या 25 लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद 25. चांगली अशी सुरुवात आहे. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू अष्टमच्या बाहेर चेंडू लेफ्ट साईडला तो हुक करायचा होता. अशा प्रकारे एक चांगलंसं षटक म्हणता येईल. थोडंसं मला वाटते परिवर्तन झालं जरी धावा गेला तरी चांगलंसं षटक मिळेल. जखडून ठेवलं फलंदाजाला. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या ती 25. एक गडी बाद. श्यामांच्या गोलंदाज पृथ्थकरण 1 षटक 0 निर्धाव 13 धावा आणि 0 बळी. पवन यांचा 1 षटक 0 निर्धाव 12 धावा आणि 1 बळी. बॉलर नेम राज. 18 गेंद. गेंद में यहाँ पर 15 रन चाहिए. 18 चेंडू आणि 15 धावा. म्हणजे क्वचितच असं दृश्य पाहण्यास मिळते की चेंडू जास्त आहेत धावा कमी आहेत. पाहायचा काही चमत्कार होतोय का? आता मोठ्या फटक्यांची देखील गरज नाहीये. एकेरी दुहेरी धावा जरी आल्या तरी आपण विजय होऊ शकता. पण ते मित्रांनो क्रिकेटमध्ये काही होऊ शकतंय. आणि पुढे सरसावत पाहायचंय झेल होतोय का? प्रेक्षणीय झेल. खरोखर कौतुक करत थोडंच आहे. बरोबर चेंडूवरती नजर डीप अंगणावरती क्षेत्ररक्षक होता. कुठल्याही प्रकारची चूक केली नाही आणि अगदी बसून आपला एक चांगलासा झेल इथे परिवर्तन केलेला आहे. अगदीच पण संजित मी म्हटलं की आता तरी आकड्यावरती कमी धाव पण एक विकेट मध्ये थोडेसे मोठे आशा निर्माण झाले पाहिजे. सामन्यामध्ये काही कलाटणी येते का? कारण पहिला सामना आपण अनुभवला असेलच केदुर्ली विरुद्ध म्हाडस. आणि एवढं असं वाटलं प्रेक्षकांना की हा सामना मला वाटतं केदुर्ली संघ 3 किंवा 4 षटकामध्ये जिंकेल. पण तो म्हाडस संघाने मला वाटते बाजी पलटवली आणि शेवटी केदुर्ली संघाला मला वाटते इथे हार पत्करली. त्यामुळे मला क्रिकेटमध्ये काय होऊ शकतो मित्रांनो. आणि या लॉस्टच्या बाहेर चेंडू पाहायचे ग्लाइड केला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे का पाहायचं आहे तिथे. दरम्यान एक धाव तर कंप्लीट दुसरी धाव मिळते का पाहायची. दुसरी धाव देखील कंप्लीट. या 2 धावणी संघाची धावसंख्या वाटते ते एकूण 27. 27 टू लॉस ऑफ 2 विकेट. कारण मोठ्या फटक्यांची गरज तर नाही आहे. ओहो आणि अष्टमच्या बाहेर चेंडू शफल जर खेळण्यासाठी म्हणजे त्यांना वाटलं लेस्ट अगदी स्वेरलेला चेंडू मारायचा प्रयत्न होता पण तो चेंडू झपण वळालेला चेंडू यावेळेला. आणि बॅट्समन काही करण्याच्या आतमध्ये एस्टेच्या हातामध्ये चेंडू स्थिर होतोय. कुठल्या पक्षी धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडू. धावसंख्या 27. 2 गडी बाद. अद्याप 13 धावा विजयासाठी. आणि पुढे सरसाबाद पाहायचंय टायमिंग त्याला म्हणतं पाहायचंय. ओ जैसी गेंद बल्ले पर लगी उस पर छक्के की मोहर लगाई थी और गेंद सीधी यहाँ पर डेविड विकेट के ऊपर से 6 रन के लिए और स्कोर बढ़ता समय 33 टू लॉस ऑफ 2 विकेट्स. सुजीत भी अपना काम कर रहे हैं अभी तक 8 पर खेल रहे समय अभी पहला छक्का उनका. रोशन भी अच्छा खेल रहे हैं अभी तक 12 पर नाबाद. एक बार फिर शॉर्ट फील्डिंग गेंद थी यहाँ पर. एक बार एक हाथ से गेंद को रोकने की कोशिश करी लेकिन कोशिश बेकार और गेंद इस समय अंपायर का इशारा गेंद बाउंड्री के बाद 4 रन के लिए. खूबसूरत शॉट. स्कोर बढ़ता समय 37.
एक आसान सी जीत यहाँ पर होगी, इसमें कोई संदेह नहीं है। ओह, इस बार थोड़ी नीचे रही गेंद, यहाँ पर अंदाजा नहीं है आया था और बैट का यहाँ पर देखना है, अंपायर का इशारा आ चुका है इस समय। बहुत अच्छी गेंद थी, ऑफ स्टंप के जरा से बाहर थी, पूरी तरह से बल्ला चलाया था लेकिन पूरी से गेंद बल्ले पर आई थी और विकेट कीपर ने कोई गलती नहीं करी। एक हल्का सा ये यहाँ पर बैट्समैन बैक टू द पवेलियन। सुजीत बैक टू द पवेलियन, अपनी टीम के लिए 13 रन बनाइए केवल। सुजल, बारह गेंदें अभी तक डालने, केवल 3 रन की दरकार जीत के लिए। केवल यहाँ पर आवश्यकता बाकी है इस समय। पुढील सामन्यासाठी प्रेक्षकांचे डोळे लागलेलेच आहेत। रायझिंग स्टार रावगाव वर्सेस महाराष्ट्र यांच्यामध्ये एक क्रुशियल सामना इथे काही क्षणात सुरू होणार आहे। नाणेफेकीचा कौल हा रायझिंग स्टार रावगाव संघाच्या बाजूने लागून त्वरित त्यांनी मोठे क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे। आणि पाहायचंय अगदी वाईट चेंडू, स्वैर असा चेंडू, केवळ सामन्याची आवश्यकता बाकी, केवळ 2 धावांची गरज आहे। बंटी फुलटा चेंडू, त्याचा फायदा करतो, चेंडू हवेमध्ये आहे, माटे प्रयत्न करतो तो पण प्रयत्नाने यश येत नाहीये, पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि केवळ आवश्यकता निभावलेली आहे। विजय संघाचं अगदी आपण कौतुक करावं तेवढं थोडंच आहे आणि सामन्याचा आपल्याला वेळ थोडा वाचलेला आहे। खरं तर लवकरच सामना इथे संपलेला आहे, अद्याप 10 चेंडू टाकायचे होते। विजय संघाचं हार्दिक अभिनंदन। हरल्या संघात देखील आपण कौतुक करूया, कारण त्यांनी चांगली अशी कडवी झुंज दिलेली आहे।